लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार अशी चर्चा राज्य निवडणूक आयोगाचा सरकारला सवाल करण्यात येतोय। 14 तारखेला सरकार 2 महिन्यांचे पैसे बहिणींना देणार। काँग्रेसकडून आचारसंहिता उल्लंघनाचा आरोप होतोय। काँग्रेसच्या दाव्यानंतर आयोगाचे खुलासे करण्याचे आदेश सकाळी 11 वाजेपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले। रवी राणा यांच्या होम पिचवर बच्चू कडूंची बॅटिंग पाहायला मिळाली। राणांचा किराणा हा बेईमानीमधून आलेला आहे। जेवढा आला तेवढा लुटा बच्चू कडू यांनी हल्लाबोल केलाय। आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, ही जी मानसिकता आहे ही फार वाईट आहे। आता 2 सूतगिरण्या केवढी मोठी जागा, काय कधी एखादा लक्षवेधी, काय कधी तुम्ही एखाद्या वेळेस मुख्यमंत्र्याला पत्र दिलं, काहीच नाही। किराणा घ्या रे प्रीतीताई म्हणे, किराणा घेऊ नका। मी म्हणतो एवढा घ्या का इतका घ्या का इथून दुसऱ्याला तुम्ही वाटा, एवढा घ्या। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये आदित्य ठाकरेंच्या निशाणावर देवेंद्र फडणवीस आहेत। शिवाजी पार्कमधील सभेत असो वा कोणत्या अन्य प्रचारामध्ये आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री करत भाजपवर जोरदार टीका केली आहे। जी व्यक्ती गेले 10 वर्ष 12 वर्ष सत्तेत आहे, जी व्यक्ती स्वतः 7 वर्ष मुख्यमंत्री आहे, ज्या व्यक्तीकडे 9 वर्ष गृहमंत्री पद आहे, ती व्यक्ती आज त्याला मुहूर्त मिळतंय। आज मुहूर्त काढला त्यांनी की नगर निगम म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या गटर वॉटर मीटरच्या निवडणुकीमध्ये बांगलादेशांबद्दल काढायचं। मुंबई कुठे, बांगलादेश कुठे, मध्ये भाजपचे किती राज्य आहेत। पण परवाकडे मी पाहिलं विरारमध्ये गेले होते की कुठे कधी गेले होते, महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार येईल, महापालिका आम्ही जिंकू आणि जिंकल्यानंतर 100% मोदीजी तुम्हाला सांगतो बांगलादेशाला काढून टाकू, रोहिंग्याला काढून टाकू, अमुक करू तमुक करू। कान बंद झाले माझे। काय बोलायचंय ना। मी त्यांना मेसेज पाठवणार होतो, मुख्यमंत्री महोदय 12 वर्ष केंद्रात तुमचंच सरकार आहे, 12 वर्षामध्ये आमची मुंबईमध्ये सत्ता येणार आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय मोदी साहेब आम्ही इथून बांगलादेशाला काढणार, ये जलवा है मेरा, मैं आऊंगा। काय चाललंय हो, कशासाठी हे सगळं? मुख्यमंत्री महोदय तुम्ही मुख्यमंत्री 7 वर्ष या राज्याचे आहात, हे विसरू नका। तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री, गेल्या 12 वर्षामधून 10 वर्ष तुमच्याच हातात गृह खातं राहिलेलं आहे। हे कर्तव्य बांगलादेशांना ओळखणं आणि काढण्याचं हे 10 वर्ष तुमच्या हातात होतं। ही जिम्मेदारी, ही जबाबदारी ही तुमच्या हातात होती। जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा आम्ही चुकलो, अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।